हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 9 बघितलेला। आज आपण भाग 10 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। प्रकाश स्नेहलची पट्टी करून निघून जातो। रूममध्ये जातात त्याच्या लक्षात येते रूम तर अस्ताव्यस्त होती। काचेचे तुकडे इकडे तिकडे पसरले होते, म्हणजे स्नेहलने रूम साफ केली आणि त्यावेळी तिच्या हाताला लागलं। काय गरज होती हिला स्वतः ते काम करायची? बाई तर आली असेल ना, सांगायचं ना तिला। बरं केलं ते केलं, नीट सांभाळून करायचं ना, असं म्हणत म्हणत बेडवर लेटतो। पण डोक्यात अजूनही स्नेहलचे शब्द फेर धरून नाचत होते की मी हे घर आणि पिऊला सोडून कुठेही जाणार नाही। तुझ्यावर विश्वास आहे, तुझे निरागस डोळे खोटे नाही बोलू शकत, पण तू नकार का देत आहेस? जेव्हा आयुष्यभर तुला इथेच राहायचं आहे तर मग माझ्यासोबत संसार करायला काय हरकत आहे? आपण पती पत्नी आहोत, आपलं लग्न झालं, मग संसार करायला काय प्रॉब्लेम आहे? मी काही चुकीचं बोललो का? माझं प्रेम दिसत नाही का तुला? खूप विचार करूनही त्याला समजत नाही की स्नेहल नकार का देत आहे। या सगळ्या गोष्टी तर नॉर्मल आहेत, तर तिचं दुसऱ्या कोणावर प्रेम नाही तर मग मनाने मला पती म्हणून स्वीकार करायला काय अडचण आहे? या सगळ्या संभ्रमावस्थेत तो झोपी जातो। प्रकाशचा स्नेहलवरचा राग तर मावळतो, पण तिच्या नकाराने तो अजूनच हर्ट होतो। त्यामुळे प्रकाश स्नेहलशी अगदीच मोजकेच बोलतो, अगदीच खूप महत्त्वाचे असेल तेव्हाच। स्नेहल मात्र या सगळ्यामुळे खूप दुःखी होते। प्रकाशच्या बोलण्याने ती रोज आतून ती तुटत असते, पण काय करणार, ती प्रकाशला हो पण म्हणू शकत नव्हती। प्राजक्ता ताईला मात्र कळत नाही की अचानक यांच्यात काय झालं जे दोघेही एकमेकांसोबत बोलत नाही। सगळंच तर सुरळीत सुरू होतं, मग काय झालं? त्या प्रीतीला फोन करतात, त्यावर प्रीती, आई बऱ्याच दिवसानंतर फोन केला, तब्येत कशी आहे तुझी? त्यावर प्राजक्ता ताई, तब्येत तर ठणठणीत आहे माझी। ते ऐकून प्रीती थोडी अस्वस्थ होते, पण काय? त्यावर प्राजक्ता ताई, अगं घाबरण्यासारखं काही नाही, आजकाल काय झालं काय माहिती, पण पक्के आणि स्नेहल दोघे एकमेकांसोबत बोलत नाही आहे। आता नवरा बायको म्हटलं तर तसं राहायला हवं ना? त्यावर स्नेहल हसत, अगं आई, झालं असेल दोघात काही भांडण तर त्यांच्यात खिटपीट होणारच ना, तू पण छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेते। त्यावर प्राजक्ता ताई तिरसटपणे, दोन वेगवेगळ्या रूममध्ये झोपतात हे कसले नवरा बायको आणि कशासाठी भांडण झाले यांचे? त्यावर स्नेहल, आई तू जास्त विचार नको करू, जसं भांडण झालं तसं पॅचअप पण होईल। बरं काय करत आहे वहिनी? त्यावर प्राजक्ता ताई, असेल तिच्या रूममध्ये, परीक्षा जवळ आली आहे ना, म्हणून मुलांसाठी पेपर तयार करीत असते। त्यावर प्रीती, हो का, बरोबर आहे, मुलांची एक्झाम म्हटलं तर टीचरवर पण तेवढीच जबाबदारी असते। ते ऐकून प्राजक्ता ताई, हो, तशी ती तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या सुरळीत पार पाडते, मग पिऊ असो, घर असो किंवा तिच्या क्लासचे मुलं। बरं ते सोड, तू ये ना घरी, किती दिवस झाले तू आलीच नाहीस। त्यावर प्रीती, अगं श्रियांची शाळा असते, एक दिवस जरी गेला ना तर अभ्यास किती मागे राहून जातो। त्यावर प्राजक्ता ताई, अगं मग सुट्टी बघून ये। त्यावर प्रीती, हो ठीक आहे येईल, आता ठेवू फोन? इकडे प्रकाशची ऑफिस सुटायची वेळ झाली असते, त्याला गणेशची आठवण येते, तसा तो त्याला फोन करतो आणि भेटायला बोलवतो। प्रकाश एका पार्कमध्ये बसून गणेशची वाट बघत असतो। सायंकाळची वेळ असते, हलकी थंड हवा वाहत असते, हवेच्या झुळकासोबत पानांची सळसळ होत असते। वेगवेगळ्या प्रकारची फुले डोळ्यांना आल्हाद देत होती, तर फुलांचा मंद सुवास मनाला प्रसन्न देत असतो। आजूबाजूला लहान मुलं खेळत असतात, काही सिनियर सिटीजन घोळका करून गप्पा मारत असतात। तेवढ्या गणेश प्रकाशला शोधत त्याच्या जवळ येऊन बसतो। गणेश डोळे मिटून फुलांचा सुवास घेणाऱ्या प्रकाशला बघत, हाय प्रकाश, काय म्हणतो? तसं प्रकाश डोळे उघडून त्याला बघतो आणि एक उदास स्माईल करीत, काही नाही रे, खूप उदास वाटत होतं, म्हटलं तुला भेटावं। त्यावर गणेश काळजीने, प्रकाश काय झालंय, उदास का वाटत आहेस? त्यावर प्रकाश एक फेक स्माईल आणि काही नाही रे, जस्ट मूड स्विंग झालाय। त्यावर गणेश त्याच्याकडे एकसारखा बघतो, त्याच्या अशा बघण्याने प्रकाश मात्र अस्वस्थ होतो। त्यावर गणेश, प्रकाश खरं काय ते सांग, काय झालंय? त्यावर प्रकाश, अरे खरंच काही नाही, गेले 10 दिवस खूप काम होतं रे ऑफिसमध्ये।
त्यात स्टाफसुद्धा एवढा डफर आहे ना, सगळंच सांगावं लागतं. स्वतःचं डोकं घरी ठेवून आल्यासारखे वागतात. त्यामुळे खूप मनस्ताप होतो. कंप्लेंट पण नाही करू शकत. म्हणतील तुम्ही बॉस असून तुम्हाला साधा आपल्या हाताखालचा स्टाफसुद्धा हँडल नाही करता येत. खूप चिडचिड होते. म्हणून म्हटलं तुला भेटावं, तुझ्याशी बोलून थोडं रिलॅक्स वाटेल. त्यावर गणेश हसत त्याच्या गळ्यात हात घालून त्याला आपल्याकडे ओढत, अरे ऑलवेज वेलकम. ऑफिस म्हटलं की टेन्शन रोजचंच. प्रकाश फक्त त्यावर उदास हसतो आणि गणेश, बरं सांग मला तुझी गाडी कुठेपर्यंत आली. त्यावर प्रकाश न समजून, गाडी कसली गाडी. त्यावर गणेश, अरे म्हणजे तू स्नेहलला सांगितलं का तू तिच्यावर प्रेम करतो ते. त्यावर प्रकाश, सोड रे तो विषय, सांगूनही काय उपयोग होणार, तिचेही प्रेम पाहिजे ना माझ्यावर. त्यावर गणेश, प्रकाश तू तिला सांगून तर बघ, एकदा हिम्मत करून सांग, मी तुला गॅरंटी देतो तिचेही तुझ्यावर प्रेम आहे. त्यावर प्रकाश, तू कशावरून बोलतो हे. त्यावर गणेश, मला माहिती आहे रे, दिसतं रे तिच्या डोळ्यात. तुला आठवतं श्रेयांच्या बर्थडे प्रोग्राममध्ये जेव्हा तू तिला तुझी वाईफ म्हणून ओळख करून देत होता ना पाहुण्यांना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान आणि गर्व मला स्पष्ट दिसत होता. त्यावर प्रकाश, तुला भास होत होता, असं काहीही नाही आहे. आणि गणेश, अरे एवढंच नाही, त्या दिवशी तू खूप हँडसम दिसत होता. तिची नजर चोरून चोरून तुलाच बघत होती. तुझेही लक्ष गेली की ती नजर फिरवून घ्यायची. हे तर मी प्रीतीला पण दाखवलं होतं. मग मला सांग, हे प्रेम नाही तर काय आहे. त्यावर प्रकाश वैतागून, नाही रे, असंच बघत असेल ती, तिचं माझ्यावर प्रेम नाही आहे. त्यावर गणेश, तू इतका शुअर कसं आहेस. एकदा तिला तू सांगून तर बघ तुझं तिच्यावर प्रेम आहे ते, बघ ती लगेच होकार देईल. त्यावर प्रकाश, नकार दिला तिने मला. त्यावर गणेश आश्चर्याने, काय, मी समजलो नाही, कशाला नकार दिला तिने. त्यावर प्रकाश, त्या दिवशी मी तिला बोलता बोलता बोलून गेलो की मला तू खूप आवडते आणि मला तिच्यासोबत संसार करायचा आहे, तिच्यासोबत आपली फॅमिली बनवायची आहे. पण तिने साफ नकार दिला. म्हणाली की जसं सुरू आहे तसंच राहू द्या, काय गरज आहे दोघांचं वैवाहिक आयुष्य सुरू करायची. त्यावर गणेश विचारात पडतो. मला खरं वाटत नाही आहे रे, ती असं बोलली, पण मला अजूनही असंच वाटतं तिचं तुझ्यावर प्रेम आहे. त्यावर प्रकाश, तुझ्यासारखा मी सुद्धा या भ्रमात होतो, पण असं काही नाही आहे. त्यावर गणेश, का ते माहिती नाही, पण मला या गोष्टीवर विश्वास नाही ठेवता येत. प्रकाश, असं तर नाही की तिचं तुझ्यावर प्रेम आहे, पण काही कारणामुळे ती नकार देत आहे. त्यावर प्रकाश, काय कारण असू शकतं. अरे आम्ही नवरा बायको आहोत, दोघांच्या घरच्यांच्या मर्जीनेच आमचं लग्न झालंय. जर तिचं माझ्यावर प्रेम असतं तर तिने मला कशाला नकार दिला असता. त्यावर गणेश विचार करीत, तू म्हणतो ते सगळं बरोबर आहे, पण मला असं का वाटत आहे की तुझ्यावर ती प्रेम करते. सांगितलेल्या गोष्टी खोट्या ठरू शकतात, पण डोळं खोटं बोलणार नाहीत यार. आणि माझे मन सांगते, मी तिच्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम बघितलंय. त्यावर प्रकाश, मग असं समज तुझं मन तुला खोटं सांगत आहे. ते ऐकून गणेश कॉन्फिडंट होत नाही. असं नाही होऊ शकत, मी तुला प्रूफ देईन त्याचा. त्यावर प्रकाश, अच्छा, तुला स्वतःवर एवढा विश्वास आहे. आणि समोर लावलेल्या त्या प्लॅस्टिकच्या चेअरवर बसतात आणि 2 पावभाजीची ऑर्डर देतात. लगेच 5 मिनिटात एक मुलगा 2 पावभाजीच्या प्लेट्स त्यांच्या समोर आणून ठेवतो. पावभाजी खाता खाता गणेश आणि प्रकाश यांच्या गप्पाही सुरू असतात. तेवढ्यात प्रीतीचा फोन येतो, तर गणेश तिला लवकर येतो म्हणून फोन कट करतो. दोघेही पैसे देऊन निघतात. रस्ता अरुंद असल्याने प्रकाश आपली कार हळूहळू पुढे नेत होता, पण अचानक एक मुलगा आपली बाईक घेऊन त्याच्या कारला धडकतो आणि त्यामुळे प्रकाशचं डोकं स्टेअरिंगवर आदळतं आणि त्याच्या डोक्याला आणि हाताला थोडं लागतं. त्याच्या बाईकमुळे प्रकाशच्या कारच्या बोनेटलाही डॅमेज होतं. आधीच डिस्टर्ब असलेला प्रकाश या प्रकारामुळे जास्त चिडतो आणि कारच्या बाहेर येऊन त्या मुलाला शिव्या घालतो. तसं तो मुलगाही प्रकाशला बोलू लागतो. दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागतात. दोघांपैकी एकही हार मानायला तयार नसतो. यांच्या भांडणामुळे आधीच अरुंद असलेला तो रस्ता ब्लॉक होऊन जातो. ट्रॅफिक विस्कळली जाते. मध्येच दोघे भांडण करीत असतात. एकही माघार घ्यायला तयार नाही. रस्त्यात त्यांचे भांडण सुरू असल्याने बाकी गाड्यांना हलताही येत नव्हते. 2 व्हीलरवाले कसेबसे इकडून तिकडून जागा करीत आपल्या गाड्या काढू लागले, पण कारा मात्र तिथेच अडकून पडल्या.
सगळा रस्ता जाम झाला होता आणि बाकी पब्लिकला यांच्या भांडणात मजा येत होती. कुणी त्या मुलाकडून बोलत होतं तर कुणी प्रकाशकडून. गणेश प्रकाशला समजावतो पण प्रकाश हार मानायला तयार नव्हता. शेवटी एक ट्रॅफिक पोलीस येऊन मध्यस्थी करतो आणि भांडण संपवतो. गणेश प्रकाशकडे बघून, प्रकाश अरे डोक्याला रक्त लागलंय तुझ्या आणि हाताला पण झटका बसलाय ना, चल इथेच डॉक्टरकडे जाऊन दाखवून येऊ. दुर्लक्ष केलं तर जास्त व्हायचं. त्यावर प्रकाश नाही रे, जास्त काही नाही लागलंय, आधी कारला गॅरेजमध्ये देऊ, सगळं समोरचं डॅमेज केलंय साल्याने. त्यावर गणेश हो कारला तिच्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ आणि तुला तुझ्या डॉक्टरकडे. दोघेही आधी कारला गॅरेजमध्ये टाकतात आणि त्यानंतर गणेश प्रकाशला तिथून जवळ असलेल्या हॉस्पिटलला घेऊन जातो. या सगळ्या प्रकारात रात्रीचे 11 वाजून जातात. इकडे प्राजक्ताताई आणि स्नेहल दोघेही काळजीत असतात की प्रकाशला इतका उशीर का होत आहे. जेव्हाही उशीर होणार असेल तेव्हा प्रकाश आधीच फोन करून सांगतो, पण आज सांगितले नाही आणि अजून आलाही नाही. फोन लावला तर फोन सुद्धा उचलला नाही. त्यावेळी प्रकाश त्या मुलासोबत भांडण करत बिझी होता आणि मोबाईल वाजला तरी त्याला ऐकायला आले नाही. त्यावर प्राजक्ताताई घाबरून, स्नेहल मला भीती वाटते ग, नको ते विचार येत आहे, काही झालं तर नसेल ना. आता स्नेहललाही भीती वाटायला लागते. ती कशीबशी स्वतःला सावरत, आई असं काही बोलू नका, सगळं ठीक असेल, मी पुन्हा फोन करते. आणि स्नेहल पुन्हा प्रकाशला फोन लावते. यावेळी फोन गणेशकडे असतो आणि प्रकाशला आत त्याच्या जखमेवर डॉक्टर बँडेज लावत असतात. गणेश फोन उचलत हॅलो. गणेशचा आवाज ऐकून स्नेहल गोंधळून, भाऊजी तुम्ही, प्रकाशजी कुठे आहेत. त्यावर गणेश, स्नेहल आम्ही हॉस्पिटलला आलो आहोत, ते ॲक्सिडंट. त्याला पूर्ण बोलूही न देता स्नेहल खूप जास्त घाबरून रडवेल्या आवाजात, ॲक्सिडंट कधी झाला, प्रकाशजी तर ठीक तर आहे ना, त्यांना जास्त तर नाही लागलं ना, मला बोलायचं आहे त्यांच्याशी, कुठे आहेत ते. त्यावर गणेश स्नेहलला इतकं पॅनिक झालेलं बघून पुन्हा विचारात पडतो. फक्त ॲक्सिडंट ऐकूनही इतकी पॅनिक झाली. प्रकाशची खुशाली माहीत करायला वेड्यासारखी प्रश्नावर प्रश्न करीत आहे. खरंच हिचं प्रकाशवर प्रेम नाही. आणि इकडं स्नेहल पुन्हा कळवळून, भाऊजी सांगा ना, प्रकाशजी कुठे आहेत. त्यावर गणेश नाटक करीत, स्नेहल त्याला आता आत नेलंय, मीच डॉक्टर बाहेर यायची वाट बघतोय. त्यावर मात्र स्नेहल रडवेली होत, तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला आहात सांगा, मी येते लगेच. त्यावर गणेश, बुर्डीवरच्या हॉस्पिटलमध्ये. त्यावर स्नेहल ठीक आहे, मी लगेच निघते. आणि इकडे स्नेहल कशीबशी आईला समजावते आणि लगेच पर्स घेऊन बाहेर पडते. जो ऑटो मिळेल त्यात बसून ती हॉस्पिटलला निघते. इकडे प्रकाश डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर येत, मी तुला म्हटलं होतं ना, जास्त नाही लागलंय, डोक्याला एकदम नॉर्मल जखम झाली आहे, एक छोटी पट्टी लावली त्याने आणि मनगटाला थोडा झटका पडला म्हणून ते क्रेप बँडेज लावलंय. ते तर घरी पण होतं, मी घरी जाऊनही लावू शकलो असतो, उगाच एवढ्याशासाठी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणलंय. त्यावर गणेश हसत, अरे नाही, मी बरंच केलं जे तुला इथं आणलं, जो होता है अच्छे केलेही होता है. प्रकाशला मात्र त्याचं सूचक बोलणं काही कळत नाही. बरं चल, गाडी झाली तर गॅरेजमधून घेऊन येऊ, घरी पण सगळे वाट बघत असेल. त्यावर गणेश, अरे थांब रे, कुणीतरी येत आहे. त्यावर प्रकाश आश्चर्याने, कोण येत आहे, तू कोणाला सांगितलं तर नाही ना. त्यावर गणेश पुन्हा हसत, थोडा धीर धर रे. 15 मिनिटात स्नेहल धावत पळत हॉस्पिटलमध्ये येते तर बाहेरच चेअरवर गणेश आणि प्रकाश बसलेले असतात. प्रकाश आपल्या मनगटावरच्या क्रेप बँडेजवर हात फिरवत असतो. स्नेहल त्याच्या जवळ धावत जाऊन बसत रडवेली होत, प्रकाशजी काय झालं तुम्हाला, खूप लागलं का, कसा झाला ॲक्सिडंट. पण प्रकाश तिला असं घाबरलेलं आणि रडताना बघून समजावत, अगं मला काहीच लागलं नाही, फक्त मनगटाला थोडा झटका बसला आहे. स्नेहल अजूनही रडत, हे कपड्यावरचं बँडेज. त्यावर प्रकाश, अगं त्याला बँडेज म्हणते का, छोटी पट्टी लावली आहे, थोडं लागलं होतं म्हणून, असं काही झालं नाही जसं तू समजत आहे. त्यावर स्नेहल, नाही, मला टेन्शन नको म्हणून तुम्ही मला खरं काय ते सांगत नाही आहात. त्यावर प्रकाश कपडावर हात मारीत, आता कोणत्या शब्दात सांगू, खरंच असं काही नाही आहे. पण स्नेहल मात्र अजूनही प्रकाशच्या काळजीने रडत होती आणि प्रकाश तिला पुरेपूर समजवण्याचा प्रयत्न करीत होता. त्यांना बघत गणेश मनात, हे म्हणतात यांचं प्रेम नाही, कुणाला खरं वाटेल,
दोघेही सारखंच प्रेम करतात दिसत आहे. आणि गणेश त्यांच्या जवळ येत, प्रकाश गॅरेजमध्ये फोन केला होता, गाडी रेडी आहे म्हणे. त्यावर प्रकाश, हो चल ना निघूया. तिघेही गॅरेजमध्ये जातात आणि गाडी ताब्यात घेतात. प्रकाश गणेशला त्याच्या बाईकपर्यंत कारने सोडतो. स्नेहलला गाडीतच बसायला सांगून गणेश आणि प्रकाश दोघेही कारच्या बाहेर येतात. त्यावर गणेश, मी तुला म्हटलं होतं ना स्नेहलचं तुझ्यावर प्रेम आहे. अरे माझ्या तोंडून फक्त ॲक्सिडेंट शब्द ऐकताच ती कावरी बावरी झाली, बघितलं ना, आली तेव्हा किती घाबरली होती, रडत होती. त्यावर प्रकाश विचार करीत, ॲक्सिडेंटचे नाव घेताच कोणीही घाबरेल, बाया जरा जास्तच घाबरतात. आणि तसंही मी त्या घरातला कर्ता पुरुष आहे. मला काही झालं असतं तर सगळं घर कोलमडेल म्हणून काळजी वाटत असणार. त्यावर गणेश, ती काळजी वेगळी आणि प्रेम वेगळं. तुला सांगू, असं जर माझ्या बाबतीत झालं असतं ना तर प्रीतीसुद्धा अशीच रिॲक्ट झाली असती. त्याला तू काळजी म्हणशील. प्रकाश पुन्हा एकदा गणेशच्या बोलण्याचा विचार करू लागतो. गणेश बाईकला चावी लावत, चल बाय, मी निघतो, तू काळजी घे स्वतःची आणि स्नेहलची सुद्धा. त्यावर प्रकाश त्याला बघत गणेश निघून गेल्यावर प्रकाश कार सुरू करतो, पण डोक्यात मात्र गोंधळ सुरू असतो. त्याला स्नेहलचे वागणेच समजत नाही. एकीकडे तिचं खूप प्रेम असल्यासारखी वागते तर दुसरीकडे ती स्पष्ट नकार देते. आपल्या सगळ्या विचारांना ब्रेक लावत तो सरळ रस्त्यावर लक्ष केंद्रित करतो. रात्र बरीच असल्याने रस्त्यावरची बरीच वर्दळ कमी झाली होती. बाहेरची हवा अर्धवट उघड्या काचेतून आत शिरू बघत होती आणि आता मात्र पिनड्रॉप सायलेंट होता. दोघेही अगदी शांत होते. स्नेहलही चूप होती आणि प्रकाशही. शेवटी तो कारमधील FM लावतो. तिथे एक गाण्याचे बोल ऐकताच प्रकाश एक सूचक नजर स्नेहलवर टाकतो आणि नेमकी त्याच वेळी स्नेहल सुद्धा प्रकाशकडे बघते. दोघांची नजर एक होते. प्रकाशच्या नजरेत आर्तता, सूचकता आणि प्रश्न होते जे स्नेहलला बरोबर कळतात, पण ती उत्तर देण्यास असमर्थ होती. प्रकाश मनातल्या मनात, बोल स्नेहल, तू का नाही म्हणत आहे? तुझी काळजी, तुझं प्रेम सगळ्यांना दिसतं, माझ्याही मनाला कळतं, पण तुझा नकार का नकार देत आहे तू मला? तूही तरुण आहे, तुझ्याही गरजा आहेत. मग काय कारण आहे? सस्पेन्स जीवघेणं आहे. एक तरी व्हॅलिड रिझन सांग ना तुझ्या नकाराचं. तू बोल तर मी समजून घेईल. तुझं जेही कारण असेल ते मी ऐकून घेईल, पण तू मला आपलं समजून एकदा तरी मोकळी हो. जसं तू मला त्या दिवशी बोलली की मनात ठेवल्याने मनावरचं ओझं वाढतं, ते तुझ्याही बाबतीत होत असेल ना? मग बोल ना, जे काही असेल मनात ते सांग ना. मलाही कळतो तू डिवोर्स घेतला म्हणजे तुझाही पास्ट खूप काही चांगला नसेल. काही तर रिझन असेल जे तू एवढा मोठा निर्णय घेतला. कारण छोट्या छोट्या गोष्टीसाठी डिवोर्स घेणारी तू नाही, एवढं तर तुला मी ओळखतो. आपल्या जबाबदाऱ्या तू नीट पूर्ण करते. प्रकाश जवळ स्नेहलला विचारायसाठी बरेच प्रश्न होते, पण ते त्याच्या ओठांवर येता येता राहिले. त्याची हिंमतच झाली नाही स्नेहलला विचारायची. प्रकाश आणि स्नेहल दोघेही घरी पोहोचतात तेव्हा प्राजक्ताताई त्यांचीच वाट बघत बसली असते. प्रकाशला बघताच काळजीने, पक्या काय झालं रे? त्यावर प्रकाश तिच्या जवळ बसत, काही झालेलं नाही ग, बस थोडं लागलं आहे, लवकर ठीक होईल. आता तू जाऊन झोप बरं, खूप रात्र झाली आहे. आणि प्राजक्ताताई डोळे पुसत रूममध्ये निघून जातात. स्नेहल आणि प्रकाश सुद्धा आपापल्या रूममध्ये निघून जातात. प्रकाशला थोडी थकल्यामुळे आणि कपाळावरची जखम दुखत असल्यामुळे लवकर झोप लागते, पण स्नेहल मात्र झोपू शकत नाही. तिला राहून राहून प्रकाशची ती सूचक नजर दिसते. ती पियूवर ब्लँकेट ओढून स्वतः छतावरच्या फिरणाऱ्या फॅनकडे एकटक बघत विचार करीत असते. तेवढ्यात तिला तिचेच प्रतिबिंब बाजूला उभे राहून तिच्याकडे बघत दिसते. ती आश्चर्याने आपल्याच प्रतिबिंबाला बघते तर ते बोलू लागते, स्नेहल, तू प्रकाश सोबत जे करीत आहे ते तुला योग्य वाटते? प्रत्येक पत्नीचा धर्म असतो की पतीला तन मनाने वाहून देणे. जेवढं कर्तव्य तू बजावते त्यात पतीची सेवा, त्याला खुश ठेवणे हेही कर्तव्य आहे. ते तू करते. तू चांगली सून बनली, चांगली आई बनली, पण पत्नी अजूनही नाही बनली. मान्य आहे तुझेही दुःख आहे, अडचणी आहे. अगं पण तुझ्यापेक्षा जास्त तर त्याने सोसलंय. लहानपणापासून तो परिस्थितीशी झगडत आला आहे.
प्रत्येक गोष्ट त्याला संघर्ष करूनच मिळाली. बरं, त्याने जे सोसले ते बहिणीने सोसू नये म्हणून तिला चांगला पती, चांगलं घरदार मिळवून दिलं. आईने आजवर जे सोसलं ते यापुढे सोसावं लागू नये म्हणून मेहनत करून सगळ्या सुखसोयी तिच्या पायाशी घातल्या. स्वतःच्या मुलीसाठी सुद्धा सगळं करतो. तिच्यासाठी त्याने आई सुद्धा आणली आणि तुझ्यासाठी पण तो काही कमी नाही करीत. तू मागायच्या आधीच त्याला तुझ्या गरजा कळतात. सगळ्यांना तो सुख वाटत फिरतो, पण त्याच्या वाट्याला काय आलं ग? तो सगळ्यांना सुखाच्या पावसात चिंब भिजवतो, पण त्याच्या अंगावर त्या सुखाचे साधे शिंतोडेही पडू नये यासारखं दुःख नाही. एवढी मेहनत करतो, सगळ्यांच्या सुखाचा विचार करतो. त्याला सुखी होण्याचा अधिकार नाही का ग? त्याला नको त्याच्यावर प्रेम करणारी व्यक्ती, सुख दुःख जिच्यासोबत वाटता यावं अशी एखादी सहचारिणी, जिच्या मिठीत सगळा थकवा मिटेल अशी प्रेयसी. तो तुझ्याकडून या सगळ्या अपेक्षा करतो. तुला ते दिसत असूनही तू दुर्लक्ष करते का? त्याच्या नजरेत तुला तुझ्याबद्दल प्रेम नाही दिसत? अगं नशीबवान आहेस तू. जे तुला पहिल्या लग्नात नाही मिळालं ते तुला दुसऱ्या लग्नात मिळतंय. नाहीतर दुसरं लग्न म्हणजे फक्त एक ॲडजस्टमेंट असते. पण तुला तर तुझं पहिलं प्रेम परत मिळालं या लग्नाने. तुला मान सन्मान, विचारांचं मत मांडायचं स्वातंत्र्य मिळालं. तुझ्या आईवडिलांना रिस्पेक्ट मिळतो इथे. मग अजून काय पाहिजे तुला? एवढं सगळं तुला मिळतं, त्या बदल्यात तू काय देत आहेस? तू तुझ्या वडिलांना प्रॉमिस केलं होतं की जसे लोक असतील तू त्यांच्याशी तसं वागशील. अन्याय करीत असतील तर तू ते सोसणार नाही. पण प्रकाश तर तुझ्यावर प्रेम करतो, तुझी काळजी घेतो. मग तू परतवून त्याला प्रेम देत आहे? नाही, उलट तू त्यांच्या प्रेमाचा अपमान करीत आहे त्याला नकार देऊन. त्यांच्या पहिल्या बायकोत आणि तुझ्यात काय फरक उरला ग? ती फक्त दुसऱ्याचा हात पळून गेली आणि तू जाणार नाही एवढंच. पण ती सोडून जाऊन त्याला स्वतंत्र तरी केलं. तू तर इथेच राहून त्याला जाळत राहणार आणि ती मरताना बघणार काय? तशी घाबरून स्नेहल डोळे बंद करते आणि आपल्या कानावर हात ठेवत, चूप बस, बंद कर तुझी बडबड, मला सहन होत नाही आहे. जशी तू बोलत आहे तशी मी नाही आहे, पण ते जे अपेक्षा करतात त्या मी नाही पूर्ण करू शकत. मला तर लग्नच करायचं नव्हतं, पण ते म्हणाले की त्यांना बायको नाही तर मुलीसाठी आई पाहिजे म्हणून मी तयार झाली. आता त्यात माझी काय चूक? त्यावर स्नेहल डोळे उघडून बघते तर ते प्रतिबिंब कुठेच दिसत नाही. ती रूमभर बघते पण ते नाहीसे झालेले होते. पण तिच्या शब्दांनी स्नेहल खूप अस्वस्थ होते. कुठेतरी तिला जाणवायला लागते की ती एक चांगली पत्नी नाही. प्रकाशच्या दुःखाला ती जबाबदार आहे. रात्रभर या विचारांनी तिला झोप लागत नाही. दुसऱ्या दिवशी तिला अंगात कणकण जाणवते, पण प्रकाशला लागलं होतं आणि आईला पण त्या ॲक्सिडंटने शॉक बसला होता म्हणून स्नेहल चुपचाप क्रोसिनची गोळी खाऊन चूप बसते. पण तिला बरं वाटत नाही हे कुणालाही सांगत नाही. त्यात एक क्लासचा पोरगा आत येत, स्नेहलताई, उद्यापासून आमची एक्झाम सुरू होत आहे, तर मॅथ्स सोबत तू आमच्या बाकीच्या पेपरची पण रिव्हिजन घेशील का? तसे बाकी मुलं पण बोलू लागतात. हो ताई, तू छान लर्न करून घेते. तू आमचा अभ्यास घेशील तर आमचे सगळे पेपर चांगले जातील. पण स्नेहलला बरं वाटत नव्हतं. तिच्यात जास्त त्राण नव्हता, पण मुलांच्या एक्झाम त्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्यामुळे ती तयार होते. प्रकाशला जास्त लागलं नसल्यामुळे तो रात्रभर ठीक होतो. प्रकाश ऑफिसला जातो आणि स्नेहल मुलांची एक्झाम सुरू झाल्यामुळे त्यांच्या घ्यायच्या अभ्यासाची तयारी करते. पिऊ बाहेरून खेळून स्नेहल जवळ येते. स्नेहल बघते पिऊने पूर्ण ड्रेस मातीने खराब केला आहे. केसात सुद्धा माती गेली होती. स्नेहल रागवत, पिऊ हे काय केलं? माती माती झाली अंगावर. कुठे खेळायला गेली होती? त्यावर पिऊ निरागसपणे, मम्मा, मी आणि माझी एक मैत्रीण खेळत होतो ना, तर त्या गोटूने आमच्या अंगावर माती टाकली, खूप मोठी माती टाकली. त्यावर स्नेहल तिचे कपडे हाताने झटकत, अगं पण का टाकली? त्यावर पिऊ, आम्ही त्याला खेळू नाही दिलं म्हणून. त्यावर स्नेहल वैतागून, असं खेळतात का कुणी? खबरदार पुन्हा मातीत खेळली तर चांगले ढपाटे देईन मी. चल, तुझी अंघोळ करावीच लागेल आता. त्यावर पिऊ, मम्मा अंघोळ नाही करू, कपडे बदलू दे ना. त्यावर स्नेहल, अच्छा, आणि ही डोक्यात नखात माती गेली त्यांचं काय करायचं? अगं त्याने अंग खाजवेल तुझं आणि मग तुला त्रास होईल.
पण तरीही पिऊ अंघोळीला तयार होत नव्हती तर स्नेहल तिला जबरदस्ती अंघोळीला घेऊन जाते आणि कोमट पाण्याने तिची अंघोळ करून देते. पण स्नेहलच्या अंगात ताप असल्याने पाण्यात हात टाकताच तिच्या अंगावर काटा येतो, अंगात शिरशिरी भरते. पण स्नेहल त्याच्याकडे दुर्लक्ष करीत पिऊची अंघोळ करून देते. स्नेहल आपल्या गिल्टमुळे बरं नाही हे घरात कुणालाच सांगत नाही. ती प्रकाशच्या दुःखाला आता पूर्णपणे स्वतःला जबाबदार मानू लागते. त्यात प्रकाश सुद्धा तिच्याशी जास्त बोलत नाही, त्यामुळे तिला जास्तच अपराधी वाटतं. दिवसेंदिवस तिचा ताप वाढतच जातो आणि मुलांच्या एक्झाम असल्यामुळे त्यांची तयारी करण्याच्या नादात स्नेहल रोज गोळी खाऊन त्याकडे दुर्लक्ष करते. मुलांच्या एक्झाम संपतात तशी स्नेहल रिलॅक्स होते आणि आराम करावा म्हणून रूममध्ये पडते तर तिला जास्त ताप चढून येतो. अंगात उठायची सुद्धा ताकद नसते. प्राजक्ताताई बघतात सायंकाळ झाली तरी स्नेहल उठली नाही. त्या बडबड करीत स्नेहलच्या रूममध्ये जातात. स्नेहल, सांजची वेळ झाली तरी अजूनही झोपूनच आहेस का ग? दिवाबत्ती करायची सोडून तू अशी ब्लँकेट पांघरून का झोपली? त्या स्नेहलच्या कपडावर हात ठेवतात आणि झटक्याने लगेच काढतात. अगं तुझं अंग किती तापलंय, थांब मी प्रकाशला फोन करते. स्नेहल कशीबशी उठायचा प्रयत्न करीत, आई त्यांना फोन कशाला करता, ते येतीलच एवढ्यात, रस्त्यातच असेल, त्यांची यायची वेळ झाली आहे. त्यावर प्राजक्ताताई, अगं कधी कधी असाच बसलेला असतो ऑफिसमध्येच, फोन करून सांगते म्हणजे लवकर येईल आणि तुला डॉक्टरकडे घेऊन जाईल. बरं तू लेटून राहा, मी दिवा करते. जेवणात काय बनवू? स्नेहल, आई तुम्ही असू द्या, मी बनवते स्वयंपाक. त्यावर प्राजक्ताताई, अगं अशा अवस्थेत कशी स्वयंपाक करणार तू? तुला धड उभंही राहता येत नाही आहे, तू आराम कर. आणि प्राजक्ताताई प्रकाशला फोन करतात पण तो उचलत नाही. इतक्यात प्रकाश ऑफिसमधून येतो आणि खिशातून फोन काढून बघत आत येतो. आई तू फोन केला होता? त्यावर प्राजक्ताताई, हो रे, बरं झालं तू लवकर आला. अरे स्नेहलला खूप ताप भरलाय, डॉक्टरकडे घेऊन जा आधी. त्यावर प्रकाश शॉक होत, काय? आणि तो लगेच स्नेहलच्या रूममध्ये जातो. स्नेहल बँकेट पांघरून झोपली असती तरी ती ग्लॅनीत होती आणि कणहत होती. प्रकाश लगेच तिच्या कपड्यावर हात ठेवतो, तसं झटक्याने लगेच बाजूला करीत, अरे बापरे, अंग तर खूपच गरम आहे. त्यावर प्राजक्ताताई, हो, तू आत्ताच तिला डॉक्टरकडे ने. त्यावर प्रकाश स्नेहलला उठवत, स्नेहल स्नेहल चल उठ, आपण डॉक्टरकडे जाऊ. स्नेहल कसंबसं उठवण्याचा प्रयत्न करतो पण तिच्यात प्राण नसल्याने तिला खूप श्रम पडत होते. तसं प्रकाश लगेच तिच्या पाठीला हात घालून तिला उठवतो आणि तिला कारपर्यंत नेण्यास मदत करतो. पण स्नेहलला खूप श्रम पडतात बघून तो तिला दोन्ही हातावर उचलून घेतो. तिचं संपूर्ण शरीर अतिशय गरम होतं आणि प्रकाशला त्याचे चटके जाणवत होते. तसं प्रकाश आतून खूप घाबरतो आणि देवाला प्रार्थना करतो की काही सिरियस नसू दे आणि स्नेहल लवकर बरी होऊ दे. प्रकाश स्नेहलला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. पेशंटची कंडिशन बघता डॉक्टर लगेच स्नेहलला आत घेतात आणि तिला चेक करून आपल्या चेअरवर बसतात. मिस्टर प्रकाश, या तुमच्या वाईफ ना? त्यावर प्रकाश, येस डॉक्टर. त्यावर डॉक्टर थोडा रागवत, मिस्टर प्रकाश तुम्हाला समजत नाही, पेशंटची तब्येत एवढी जास्त होईपर्यंत तुम्ही यांना ट्रीटमेंट नाही दिली. अहो अजून लेट केलं असतं तर जीवावर बेतलं असतं. आताही त्यांच्या जीवाला धोकाच आहे. ताप एवढा जास्त आहे की डोक्यात सुद्धा जाऊ शकतो. त्यांचं नशीब चांगलं की ताप अजून डोक्यात नाही गेला, नाहीतर सगळं हाताबाहेर जायला वेळ लागत नाही. त्यावर प्रकाश अगतिक होऊन, डॉक्टर प्लीज तुम्ही काहीही करा पण स्नेहलला ठीक करा. त्यावर डॉक्टर, त्यांना ॲडमिट करावं लागेल, मी काही टेस्ट लिहून देतो, त्यांचे पैसे तुम्ही काउंटरवर भरून द्या. आता त्या खूप अशक्त झाल्या आहेत तर मी सलाईन लावून देतो, सकाळपर्यंत जर त्यांचा ताप उतरला तर चांगलंच आहे. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.